आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई। आदि तूच अंती तूच, तूच सर्व ठाई। श्री स्वामी समर्थ। मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचे स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। श्रावण महिना देवांचे देव महादेवांच्या उपासनेसाठी शुभ व सर्वोत्तम काळ मानला जातो। त्यामुळे महादेवांचे भक्त या महिन्याची वर्षभर आतुरतेने वाटही पाहत असतात। तर आज पहिल्या श्रावण सोमवारची पूजा आपण कोणत्या प्रकारे करायची, त्याचप्रमाणे उत्तर पूजा कशी करावी, शिवपूजन झाल्यावर पूजेचे काय करावे, शिवामूठ याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। पहिल्या श्रावण सोमवारची पूजा सर्वांनी केलीच असेल। कोणी मंदिरात जाऊन केली असेल तर कोणी घरी केली असेल। जर तुम्ही पूजा घरी मांडली असेल तर पूजा साहित्याचे काय करायचे, तसेच कलश मांडला असेल तर त्याचे काय करावे, नारळ, पानं, फुलं, त्याचप्रमाणे बेलपत्र, तसेच वाहिलेली शिवामूठ या सर्व गोष्टींची आपण काय करावे असा प्रश्न माझ्या मैत्रिणींना नक्कीच पडलेला असेल। तर या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। पहिला श्रावण सोमवारची विधिवत पूजा केल्यानंतर आपण एखादा विधी पूजा ठराविक काळासाठी करत असतो, त्याला व्रत उपवास असं म्हटलं जातं। त्यासाठी काही नियम शास्त्रात सांगितलेले आहेत, ते पाळले गेले तरच व्रताचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते व देवादिदेव महादेवांची संपूर्ण कृपादृष्टी आपल्या कुटुंबावरही राहते। सर्वात आधी आपण शिवलिंगावरती पाणी त्याचप्रमाणे पंचामृताने अभिषेक घालतो। पंचामृतात आपण पाणी, दही, साखर, मध, तूप या गोष्टींचा समावेश करत असतो। याने अभिषेक घातल्यानंतर हे पंचामृत आपण घरातील सर्व मंडळींनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे। हे पंचामृत अभिषेक झाल्यावर एखाद्या पात्रात काढून घ्यावे व पूजा पूर्ण झाल्यावर ते सर्व मंडळींनी ग्रहणे करावे। तसेच श्रावणी सोमवारची पूजा सर्वांनीच केली असेल। बेलपत्र, फूल, शिवामूठ ही वाहिलेली असेल। जे कोणी भाविक भक्त शिवलीलामृत या ग्रंथाचे पठण करत असतील तर काहींनी 16 सोमवारचे व्रतही प्रारंभ केलेले असेल, त्यांनीही अशी पूजा मांडलीच असेल। तर सोमवारची पूजा झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सकाळी आंघोळ करून रोजची पूजा वगैरे आटोपून महादेवांची पूजाही आपण करून घ्यावी। कळत नकळत काही चूक झाली असेल तर क्षमा याचनाही करून घ्यावी। त्यानंतर देवांपुढे दिवा लावायचा आहे। धूप दीप दाखवून आरती करून घ्यावी। घरात काही गोड बनवले असेल तर त्याचाही नैवेद्य आपण दाखवावा किंवा खडी साखर, दूध, फळं ही आपण ठेवू शकतो। आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी उपलब्ध असतील त्या आपण प्रसाद म्हणून ठेवायच्या आहेत। हात जोडून देवाला मनोभावे प्रार्थना करावी, तुझे वास्तव्य आणि तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी निर्मळ मनाने प्रार्थनाही करावी। त्यानंतर देवांना आगमन पुनरागमन असे बोलून सर्व पूजा ही आपण उचलायची आहे। यालाच उत्तर पूजा असं म्हटलं जातं। या पूजेत आपण जे फुले, बेलपत्र वापरले आहेत ते कुठेही न टाकता एखाद्या झाडाच्या बुंद्याशी ते टाकावेत किंवा पातीत ते पुरून द्यावे किंवा घरातील कुंडीतही तुम्ही ते विसर्जित करू शकतात आणि जर वाहत्या पाण्यात विसर्जित करता आले तर उत्तमच। आपण जो नैवेद्य दाखवला आहे तो प्रसाद म्हणून सर्वांमध्ये वाटून घ्यावा। घरातील सदस्यांमध्ये तो वाटायचा आहे। गणपतीची मूर्ती, रुद्राक्ष माळ, पिंड या सर्व जागच्या जागी देव्हाऱ्यात आपण वस्तू ठेवायच्या आहेत। तसेच पूजेत वापरलेली फळं, नारळ आपण आहारात त्याचा उपयोग करून घ्यावा। जर कलश तुम्ही पूजेत मांडला असेल तर कलशातील पाणी घरामध्ये सर्व बाजूंना फुलाच्या साह्याने शिंपडायचे आहे व उरलेले पाणी कुंड्यांमध्ये टाकून द्यावं, म्हणजेच झाडांमध्ये आपण ते घालायचं आहे। जर 16 सोमवारचं व्रत तुम्ही करत असाल तर ते एकच नारळ 16 सोमवार होईपर्यंत आपल्याला वापरायचे आहे व जर श्रावणातले 4ही सोमवार तुम्ही कलश मांडणी करत असाल तर 4ही सोमवार एकच नारळ हा ठेवावा व शेवटच्या सोमवारी पूजा झाल्यावर मंगळवारी वाहत्या पाण्यात त्याचं विसर्जन आपण करावं। आणि कापडही तुम्ही जर वापरलं असेल तर ते गरजू लोकांना दान करावं। शिवलिंगावर शिवामूठ वाहिली असेल तर ते धान्य पक्ष्यांना आपण खाऊ घालावं किंवा वाहत्या पाण्यात विसर्जन केलं तरीही चालेल। प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठी व्हायची असते। हळदी, कुंकू, अक्षदा हे पूजेचे उरलेले सगळं साहित्य
आपण ते स्वतः वापरावे आणि पूजेचे राहिलेले तांदूळ असतील तर त्यात अजून भर टाकून ते शिदा म्हणून आपण ब्राह्मणालाही देऊ शकतो किंवा गरजूंना मंदिरात दिलं तरीही चालेल. उद्यापनाच्या दिवशी काही विशेष गोष्टी आहेत ज्या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत. तर आंघोळ न करता कधीही उत्तर पूजा करू नये. पूजेच्या साहित्याला पण हात लावू नये. पूजा शांत मनाने करावी. दुःखी किंवा संताप मनाने पूजा कधीही करू नये. या दिवसात मांसाहार करू नये. त्याचप्रमाणे मळकट कपडे घालून कधीही पूजा करू नये. सर्व साहित्य होते त्या जागेवर आपण परत ठेवावे आणि पेटवलेला दिवा देवघरात ठेवायचा आहे. त्याला स्वतःहून विझवू नये. तसेच आपण पुस्तक पोथी वाचायला घेतली असेल तीही व्यवस्थित कापडामध्ये गुंडाळून जागेवर ठेवावी. देवापुढे आसन म्हणून वापरलेले कपडे व्यवस्थित घडी करून जागच्या जागी ठेवावेत व पाट किंवा चौरंग पूजेला ठेवला असेल तर तोही उचलून ठेवावा आणि भूमीला नमस्कार करावा. मंगळवारी सकाळी या प्रकारे आपल्याला उत्तर पूजाही करायची आहे. मनातल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा ती पूर्ण करण्यासाठी महादेवांना आपण साकडं घालावं. तसेच पूजेदरम्यान कळत नकळत एखादी चूक जर झाली असेल तर आपण क्षमायाचनाही करावी. महादेवा तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव माझ्या कुटुंबावर राहो अशी निर्मळ मनाने आपण मनोभावे प्रार्थनाही करावी. अशा प्रकारे आपण सोमवारची उत्तर पूजाही करायची आहे. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रुद्राभिषेक कसा करावा याचाही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल. तोही तुम्ही निश्चितच पाहावा. श्री स्वामी समर्थ.